सर्वांचेच मार्गदर्शक, शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय शिंदे साहेबांचे सगळ्यात आवडते कार्यकर्ते सन्माननीय चंद्रहारजी पाटील, शरदजी कणसे, आमचे जिल्हा प्रमुख, दीपालीताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या समारंभासाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, चंद्रहारजींनी इथं सांगितलं की आता प्रो कबड्डीची स्पर्धा ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घ्यायची आहे आणि त्या संघटनेचा अध्यक्ष ते मला करणार आहेत. मला साहेब म्हणाले तुझ्याकडे बैलगाडी आहे काय? मग आता मला पहिल्यांदा बैलगाडी घ्यावी लागेल आणि मग अध्यक्ष व्हावं लागेल. पण साहेब मनापासून सांगतो, चंद्रहार असेल किंवा चंद्रहारची टीम असेल की त्यांनी एखादा कार्यक्रम ठरवला की जीव ओतून ते कार्यक्रम करतात आणि तुमच्यावर असलेली निष्ठा, तुमच्यावर असलेलं प्रेम हे त्यांनी काय आता लपून ठेवलेलं नाही. मला असं वाटतं देशातली नाही, जगातली अशी स्पर्धा जी कुठेही झाली नाही ही सांगली जिल्ह्यामध्ये भरवण्याचं धाडस चंद्रहार आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं. याचा फायदा काय फक्त चंद्रहारला झाला नाही तर नक्कीच शिवसेना पक्षाला झाला आहे आणि म्हणून शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून चंद्रहारचे आणि त्याच्या सर्व टीमचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो. चंद्रहारनं सांगितलं की खासदार नसताना देखील खासदार झाल्यानंतर जे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं. मला असं वाटतं की सांगलीकर भविष्यामध्ये याची नक्की नोंद घेतील की विद्यमान खासदार हे शब्द दिलेले पाळतायत का. आणि कदाचित दुर्दैवानं अपघातानं चंद्रहारचा पराभव झाला असेल, पण पराभव झाला तरी तो शिंदे साहेबांबरोबर नव्हता याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. आणि शिंदे साहेबांकडे आल्यानंतरच स्वप्न पूर्ण होऊ शकतात याची नोंद देखील चंद्रहार आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी घेतली पाहिजे. कारण चंद्रहारनं ज्यावेळी प्रवेश केला त्याच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की मला 2 कार्यक्रम एवढे मोठे करायचे आहेत की त्याच्यामुळे नेतृत्वाचं नाव देखील मोठं होईल, पक्षाचं नाव देखील मोठं होईल आणि मी देखील माझ्या जीवनामध्ये काहीतरी केलं याचं समाधान मला होईल. दुर्दैवानं तत्कालीन त्याच्या नेतृत्वाने केलं नसेल, पण चंद्रहारजी हा तुम्हाला ठाम विश्वास आहेच आणि असला पाहिजे की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे देशातलं असं एक नेतृत्व आहे की ते दिलेला शब्द पाळतात आणि दिलेला शब्द पाळतात म्हणूनच ही देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा झाली. स्पर्धेच्या अगोदर सांगितलं फॉर्च्युनरचं मैदान आहे, आता त्यांनी साहेबांना सांगितलं की BMW मैदान आहे. मला भीती वाटते पुढं पुढं जात ते साहेबांकडे अशी मागणी करतील की काय की पुढच्या वर्षी विमानाचं मैदान आहे. त्याच्यामुळं चंद्रहारजी, मी साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो आणि तुम्ही साहेबांवरच्या निष्ठेपोटी आणि साहेबांच्या नावापोटी जे प्रयत्न करताय त्याच्यामुळं पुढच्या वर्षी 100% BMWचं मैदान असेल. आणि त्यांना दिल्लीतच साहेब जायचं आहे आणि त्यांनी इथं प्रो बैलगाडाची मागणी इथं केलेली आहे. पण ते प्रो बैलगाड्याची मागणी करायच्या अगोदर मला भेटले, त्यांना ते विसरलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की याची फायनल दिल्लीत करायची, ते मी करू शकतो. दिल्लीत जायचा मार्ग बैलगाडी स्पर्धेचा हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की पूर्ण करू. पण चंद्रहार अजून एक उदाहरण देतो की ज्यावेळी तुम्ही ही संकल्पना मांडलीत, नेत्याचं नेतृत्व कसं असलं पाहिजे हे फक्त काही साहेबांच्या इथं समोर आहेत म्हणून सांगत नाही, पण ही प्रो बैलगाडा स्पर्धा कशी करायची, बैलगाडा स्पर्धा ही कशी करायची याची चर्चा तुमच्या स्पर्धेनंतर साहेबांनी आमच्याबरोबर केली. त्याच्यामुळे साहेब तिथं जो काही शब्द देतात तो विसरत नाहीत ही देखील आपण सगळ्यांनी जाणीव आणि नोंद ठेवली पाहिजे. या बैलगाडा स्पर्धेच्या निमित्तानं हा रसिक किती मोठा आहे हे देखील आम्हाला बघायला मिळालं. मगाशी मला चंद्रहार सांगत होते की ज्यांना फॉर्च्युनर मिळाली ते शेतकरी देखील इथं आलेले आहेत. आलेत ना तुम्ही? तर त्यांनी चंद्रहारला असं सांगितलं, हिंगोलीमध्ये आमदारांकडे फॉर्च्युनर आहे आणि आता माझ्या बैलाकडे फॉर्च्युनर आहे, बाकी कोणाकडेच फॉर्च्युनर नाही. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये फॉर्च्युनर देण्याची किमया
हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी सत्यात उतरून दाखवलं. त्याच्यामुळे जे जे विजेते आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो. BMWचं मैदान आपण नक्की करणार याच्यामध्ये कुठेही शंका नाही. आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रहारने जी मागणी केली प्रो बैलगाडा स्पर्धेची, त्याचं देखील आपण चांगलं नियोजन करू. आणि बैलगाडा स्पर्धा ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर भविष्यामध्ये जगाच्या पातळीवरही प्रसिद्ध होईल. अशा पद्धतीनं चंद्रहारच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे काम करू, हा शब्द सगळ्या चंद्रहार प्रेमींना मी देतो. ऐतिहासिक बैलगाडा स्पर्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रहारनं घेतली, त्याबद्दल पुन्हा एकदा त्याचं कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो. आणि भविष्यामध्ये अशा सगळ्या स्पर्धांना आम्ही त्याच्यासोबत आहोत हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.